Hello and welcome to all the students over here. Our today's topic, that is the twinkling of stars. So one picture is there in front of you, that is the mirage. Have you seen a mirage which is an illusion of appearance of water on a hot road or in a desert? म्हणजे बऱ्याच वेळी आपण रस्त्यावरती किंवा डेझर्टवरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी हॉट एअर अशी त्या ठिकाणी ब्रीज होताना आपल्याला दिसते. येस, किंवा वॉटर त्या ठिकाणी आपल्याला वॉटर वेपर्स किंवा वॉटरसारखे असे ड्रॉप्स त्या ठिकाणी आपल्याला ब्रीज होताना दिसतात. किंवा होळी, ॲट द टाईम ऑफ होळी फेस्टिवल, होळीच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा आपण होळी पेटवतो, येस, त्या जी आग असते त्याच्या अजूनवरती आपल्याला काही आगचे असे डो आपल्याला दिसतात, त्याला म्हणायचं मिरेज. सो वाय दिस हॅपन? कारण लोकल ॲटमॉस्फिअरच्या काही कंडिशनमुळे त्या ठिकाणी पार्टिकलचं रिफ्रॅक्शन होत असतं, एअरचं रिफ्रॅक्शन होत असतं. त्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी काय असतं की हॉट एअर जी असते, हॉट एअर, आता या ठिकाणी हा हॉट सरफेस आहे, या हॉट सरफेसला जी एअर असेल अर्थच्या, त्या ठिकाणी ही एअर हॉट असेल, म्हणजे या ठिकाणची एअर काय असेल, हॉट असेल. आणि या ठिकाणी कोल्ड सरफेस आहे, म्हणजे या ठिकाणची एअर असेल कोल्ड. बरोबर आहे? म्हणजे कोल्ड एअर म्हणजे त्याची काय होणार, डेन्सिटी जास्त राहणार, आणि हॉट एअर म्हटल्यानंतर डेन्सिटी त्याची कमी राहणार. येस. सो इन दिस केस द एअर नियर द हॉट रोड ऑर डेझर्ट सरफेस अँड नियर द होली फ्लेम इज हॉट अँड हेन्स रेअरर दॅन एअर अबोव. मीन्स या ठिकाणी कोणतं मीडियम राहणार, रेअरर मीडियम, आणि या ठिकाणी राहणार तुमचं डेन्सर मीडियम. नाव वी हॅव स्टडीड अबाउट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. वेन अ incident ray passes from rarer medium to denser medium, then what happen? The refracted ray bends toward the normal. म्हणजे त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह रे नॉर्मलच्या डायरेक्शनचे, त्या ठिकाणी नॉर्मलच्या डायरेक्शनने बेंड होताना दिसतो, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ती एअर दिसते. तसंच होळीच्या बाबतीत तेच त्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी आहे. सेकंड इफेक्ट दॅट विल स्टडी अबाउट द ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. Effect of atmospheric condition on refraction of light can be seen in the twinkling of stars. स्टार्स हे सेल्फ ल्युमिनस असतात आणि ते आपल्या रात्रीच दिसतात, कारण सनलाईट नसतो, म्हणून ते ठिकाणी ते पॉईंट सोर्सेस असतात. येस. हाऊ स्टार्स आर ट्विंकलिंग, लेट अस स्टडी देअर इफेक्ट. सो ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, या ठिकाणी ट्विंकलिंग ऑफ स्टार का होतं आपण, स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस अँड कॅन बी सीन ॲट नाईट इन द ॲब्सेन्स ऑफ सनलाईट. They appear to be point sources. Yes, because of their being at very large distances from us, because stars are very far away from the earth's surface. As density of air increases with lowering the height, जसं तुम्ही खाली गेलात, जसं वरती जाणार, त्या ठिकाणी डेन्सिटी एअरची कमी होणार आणि अर्थ सरफेसला डेन्सिटी ही जास्त राहणार. सो मग त्यामुळे काय होईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इन्क्रीजेस, म्हणजे जसं तुम्ही खाली येणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वाढणार. मग त्याचा इफेक्ट काय होतो, वाय देन स्टार्स आर ट्विंकलिंग, इट इज अ इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन्स. तर या ठिकाणी ही अर्थ सरफेस आहे, अर्थपासून जे आपण दूरवर्ती रात्री पाहतो, तर हे स्टार्स आपल्याला अशा प्रकारे दिसतात. आता खाली आला तुम्ही बघा, खालून वरती गेलात किंवा वरतून त्या ठिकाणी खाली आलात, तर त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे डेन्सिटी, एअरची जी डेन्सिटी असते ती खाली जास्त असते, हायस्ट डेन्सिटी असते, आणि तुम्ही जर वरती गेला तर डेन्सिटी ही कमी होत जाते, म्हणजे एअरची डेन्सिटी कमी होत जाते. आणि मग तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस रेज हे लो डेन्सिटीकडून म्हणजे रेअर मिडियमकडून डेन्सर मिडियममध्ये येतात, त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतो की जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो नॉर्मलच्या बाजूने बेंड होतो. येस, सी दिस रे इज कमिंग फ्रॉम द स्टार्स, म्हणजे हा रेअर मिडियम झाला, करेक्ट. यू नो ग्लास स्लॅब, रेअर मिडियम, म्हणजे खाली गेला डेन्सिटी जास्त होणार, म्हणजे डेन्सर मिडियम. येस, म्हणजे या इफेक्टमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो. नाव यू कॅन सी इन दिस इफेक्ट, हा जो रे आहे हा स्टार आहे, द रेज आर कमिंग फ्रॉम द स्टार्स. येस, म्हणजे या ठिकाणी हा रेअर मिडियम आहे आणि हा डेन्सर मिडियम आहे, यांची डेन्सिटी जास्त आहे. म्हणून काय होणार, वेन लाईट रेज पासेस फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम, हा बघा हा रे, त्यावेळेस हा नॉर्मल आहे. मग काय होणार, तर रिफ्रॅक्टेड रे हा कुठे जातो, नॉर्मलकडे, म्हणजे या साईडला ब्रेंड होतो. सो सेम इफेक्ट हिअर ऑकर्स. येस, वेन द इन्सिडेंट रे कमिंग फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम, देन द रिफ्रॅक्टेड रे बेंड्स टुवर्ड द नॉर्मल. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला हा स्टार कुठे दिसतो, त्याच्या
अजून काही डिस्टन्सवरती आपल्याला ट्विंकलिंग करताना दिसतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. So this makes the stars appear to be higher in the sky as compared to its actual position. Yes. So apparent position of the stars keeps changing a bit. This is because of the motion of atmospheric air and changing air density and temperature. Because of this, the refractive index of air keeps changing continuously, and because of this change, the position and brightness of the stars keeps changing continuously, and stars appear to be twinkling. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला स्टारची जी काही पोझिशन आहे ती ओरिजिनल पोझिशनपेक्षा अजून जास्त उंचीवर आपल्याला दिसते. त्याचा परिणाम काय होतो की त्या ठिकाणी चेंज इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, चेंजिंग द डायरेक्शन ऑफ रिफ्रॅक्टेड रेस कमिंग टू अवर आईस, अँड दॅट इज द इफेक्ट दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्विंकलिंग. वाय डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स? वाय? दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर टू स्टार्स. Therefore, do not appear as point sources but appear as a collection of point sources. Because of changes in the atmospheric refractive index, the position as well as the brightness of individual point sources change, but the average position and total average brightness remains. म्हणजे या ठिकाणी काय असतं की हे एक्सटेंडेड सोर्सेस आहेत, हे तर जवळ आहेत प्लॅनेट्स, म्हणून त्या ठिकाणी काय असतं की त्यांचं जे ॲव्हरेज पोझिशन आहे आणि टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस आहे ते कॉन्स्टंट असतं, त्याच्यामुळे ते आपल्याला ट्विंकलिंग करताना दिसत नाही. दॅट इज द इफेक्ट. सो यू अंडरस्टँड बेटर. दॅट्स वाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. सो रिमेंबर why the planets are not twinkling and why the stars are twinkling. That is also effect. Now by sunrise we means the appearance of sun above the horizon आपल्याला दिसतो. But when the sun is somewhat below the horizon, its light rays are able to reach a long curve path due to their refraction through Earth's atmosphere. Yes. Thus we see sun even before it emerges above the horizon. Same thing happens at the time of sunset. म्हणजे सनराईज आणि सनसेट वेळेस त्यावेळेस आपल्याला सूर्य कधी उशिरा कधी लवकर दिसतो, याला कारण ते आहे की ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन. सो दिस इज द एक्झाम्पल टू अंडरस्टँड अबाउट द ट्विंकलिंग ऑफ स्टार्स.